हाय हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल. मी वर्षा तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे. सो मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि आम्हालाच दिवाळीमध्ये कुलदेवीचं दर्शन घ्यायला जायचं होतं, पण गर्दी होती. सगळेजण दिवाळीत सुट्ट्या होत्या म्हणून सगळेजण दर्शनाला जात होते. त्याच्यामुळे आम्ही तेव्हा कॅन्सल केलं आणि योगायोग आला मार्गशीर्ष महिन्यामध्ये तर दर्शनाला. सो आम्ही दर्शनाला चाललो होतो. सो सकाळी आम्ही 7-7:30ला निघलो होतो, कारण की 2 ते 3 देवांचं दर्शन करायचं होतं. त्याच्यामुळे जेवढं सकाळी आपण लवकर निघूत ना तेवढे दर्शन पटपट होतात आणि प्रवास थोडासा जास्त होता. त्याच्यामुळं मग सकाळी पटकीनं दसम्या वगैरे करून घेतल्या, म्हणजेच भाकरी वगैरे करून घेतल्या होत्या. आणि थंडीच्या दिवसामध्ये ना दिवस छोटा आणि रात्र मोठी असते. सो घरी येऊन आम्ही निघलो कुलदेव ठिकाणी, म्हणजे सोनारी इथे आमचं कुलदैवत आहे. सो तिथे गेल्याच्या नंतर दर्शन वगैरे घेतले आणि 10:30-11च्या दरम्यानमध्ये आम्ही गेलो होतो सकाळी. त्याच्यामुळं मग 12ला आरती असते आणि त्याच्यानंतर महाप्रसाद असतो, पण आम्हाला एवढा वेळ थांबायला नव्हता, टाईम नव्हता, म्हणून आम्ही दर्शन वगैरे छान घेतलं. आणि दर्शन घेतल्याच्या नंतर मग आम्ही तुळजापूरला निघालो होतो. तर त्याच्यानंतर आमच्या इथं ना आपले ज्योतिबाला कसं पण गुलाब उधळतात आणि इकडं ह्याला जेजुरीला हळद उधळतात, तसं इथं खोबरं आणि गुलाल असं शिखरावर टाकतात. आणि ज्योतिबाच्या नावानं चांगलं किंवा मग भैरवाच्या नावाने चांगलं असं म्हणत हे गुलाल अरू वरी ते ह्याच्यावर फेकायचं, ते खोबरं ते टाक. इकडे चल, टाक. ओके चल. गुलाल आणि खोबरं उधळलं त्याच्यानंतर मंदिराला पूर्ण परिक्रमा करायचं असतं. चैत्र महिन्यामध्ये खूप गर्दी असते. पालखी निघते, रथ निघतो, रथ हलतो आणि माहेरी आणि सासरी कुलदैवत एकच आहे. त्याच्यामुळे मी म्हणजे लग्नाच्या अगोदर काही योग नव्हता आला देवाचं दर्शन करण्यासाठी, पण लग्न झाल्यापासून ही 3री वेळ असेल माझी लग्नाच्या वेळेस. आणि आरू जन्मली 1-1.5 वर्षाची होती तेव्हा एकदा आणि आत्ता एकदा. सो तसं म्हणतात ना, वर्षातून एकदा तरी आपलं कुलदेवाला आणि कुलदेवीला आपण जायलाच पाहिजे, कारण की त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागं असेल ना, सो तर आपण कोणत्याही कार्यामध्ये त्यांचा हात असणं गरजेचंच आहे. जसं आपल्या आईवडिलांचा असायला पाहिजे तसा ते सुद्धा आपले आईवडीलच आहेत. त्याच्यामुळं त्यांच्या दर्शनासाठी वर्षातून एकदा तरी गेलंच पाहिजे, किंवा मग 2-3 वर्षातून एकदा तरी सहकुटुंब सहपरिवार. त्याच्यामुळं मग आम्ही गेलो होतो आणि मार्गशीर्ष महिना होता, त्याच्यामुळं उत्तमच दिवस होता. दर्शन वगैरे मस्त झालं. आणि बघा ना, मी जेव्हा अगोदर जात होते तेव्हा ना माकडाची संख्या खूप जास्त प्रमाणामध्ये होते. आता ना खूप कमी माकडं दिसत आहेत. आणि म्हणजे दूर वाटायचं सोनारीला जायचं म्हटलं ना, असं भीती निर्माण व्हायची. म्हणजे ना खायचे पदार्थ, मोबाईल, पिशवा, बॅग वगैरे हे सगळं म्हणजे हिसकावून घ्यायचे माकडं. पण आता तसं करत नाहीत आणि त्यांची संख्या पण खूप कमी झालेली आहे. त्याच्यामुळं आणि चला जाऊ द्या, मस्त दर्शन वगैरे झालं. आणि आता आम्ही निघालो होतो तुळजापूरला. आणि सोनारीहून तुळजापूरला जायला 2 ते 2.5 तास लागतात. फायनली आम्ही तुळजापूरमध्ये पोहोचलो खूप प्रवासानंतर. आणि मग थोडंसं पार्किंग तिथं जाऊन देत नाहीत म्हणून थोडंसं चलत जावं लागतं मंदिरांकडे, हे तर सगळ्यांना माहीत आहेच आहे. किंवा मग पासिंग घेऊन वगैरे मध्ये पार्किंगला लावतात, पण शक्यतो गर्दी होती. आणि तुळजापूरला नेहमीच गर्दी असते. ती अख्ख्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. त्याच्यामुळे सगळे भाविभक्त दररोज का होईना दर्शनाला येतात आणि लांबून येतात. नवरी नवरदेवांची झोडपेसुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये होते. आणि की आता तुळशीत लग्न झाल्यापासून लग्न सुरू होतात. सो त्याच्यामुळे आणि मस्त दर्शन तुळजापूरमध्ये सुद्धा झालं.
आणि म्हणजे असं आम्ही लाईनीला उभं राहून दर्शन घेतलं. गेल्या वेळेस आमचं मुखदर्शन झालं होतं, पण म्हटलं चला प्रत्येक वेळेसच मुखदर्शन नको घ्यायला, कारण की एकतर आपलं वर्षातून येणं होत नाही, 2 ते 3 वर्षातून एकदा येतं आणि तेव्हा हे मुखदर्शन म्हटलं की नको वाटतं. पण ह्यावेळेस ना खूप मस्त दर्शन झालं आणि साक्षात देवीकडे बघितल्यानं अंगावर काटा आला. कोणाकोणाच्या देवींकडे बघितल्याच्यानंतर अंगावर काटा येतो का नाही हे मला प्लीज कमेंट करून सांगायला विसरू नका, किंवा मग कोणाकोणाचे वेगवेगळे अनुभव असतील. सो तिकडे साईडला पकडायला हे इथे चला, हे हाताला नाही बाळा, आता गर्दी नाही लाईन करायला. ती ज्याला आंघोळ करायची का त्याला तिकडं आपण उन्हाळ्यात आलो का मग आंघोळ करायची आपल्याला पण इकडे, ती कल्लोळात जाण्यासाठी, पाय वगैरे धुण्यासाठी. हा कल्लोळ आहे इथं, तू व्हिडिओ मध्ये बघितलं होतं ना, मग तो कल्लोळ आहे इथं. हा दर्शनाला लाईन एवढी. हा मध्ये नाही ना ते लेकरांच्या, नाही पण दुसरी कोण असेल तिकडून, नाही तर तिकडून नाही पलीकडून हे लेकरं उभा राहिले तर इकडे दुसरं कोण शिरावं लागतं. हे दर्शन वगैरे मस्त झालं. त्याच्यानंतर ना म्हणतात ना पंढरपूरला गेल्याच्यानंतर चुडं पाटल्या अवश्य घालावात आणि तुळजापूरला आल्याच्यानंतर हिरव्या 2 तरी बांगड्या घालाव्यात, म्हणून 6 बांगड्यासुद्धा घातल्या. प्रसाद वगैरे घेतलं, हळदी कुंकू घेतलं, कारण की आता संक्रांत आलेली आहे आणि दुसरं कुठलं हळदी कुंकू घेण्यापेक्षा म्हटलं चला आई तुळजाभवानी माताच्या चरणीचं हळदी कुंकू घेऊयात. आणि प्रत्येक वेळेस मी जेव्हा जाईन का तेव्हा मी हळदी कुंकू तिथून आणते आणि तेच यूज मी करत असते. सो तुळजापूरचं दर्शन झाल्याच्यानंतर आम्ही आलो येरमाळ्याला, कारण की मोठ्या बहिणीचं दर्शन घेतल्यानंतर छोट्या बहिणीकडे यावंच लागतं. सो त्याच्यानंतर आम्ही आलोत आणि मम्मी पप्पाला पायऱ्या जास्त इंगणं होत नाही, म्हणून मी आणि आम्ही 2 जण वरती इंगलो पायऱ्या व इंगून आईचं दर्शन घेण्यासाठी गेलो. आरोही हे मम्मी पप्पा खालीच होते, कारण की ती पण खूप थकली होती प्रवास करून, म्हणून म्हटलं चला जाऊ द्या तू पण खालीच थांब, कारण की ऑलरेडी आरोही लहानपणी 2 वेळेस छोटी असताना 2 वेळेस ह्या पायऱ्या इंगलेली आहे, त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या. मग वर येरमाळ्यासुद्धा मस्तपैकी दर्शन वगैरे झालं, प्रसाद घेतला, पेढा घेतला आणि नंतर निघालो आम्ही घरी. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर तुम्हाला सुद्धा घरी बसून दर्शन घडलंच असेल. सो तुमचीसुद्धा इच्छा, चांगली इच्छा कुलस्वामींनी पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आज. आणि भेटू एक सगळं छान मस्त इंटरेस्टिंग रेसिपीमध्ये, तोपर्यंत स्वतः का मस्त राहा. बाय बाय.